मेंढर चालले त्या डोंगराने चरत चरत पुढं. तर आता बिराडा पण आली. बिराडा आता मोर निघतील. तर खासदार चालला आता बिराडा पळून. जास्तीत जास्त बिराडा बरंच असतो. निघाली बिराडा वाटणे. आता बिराडा निघाली पुढं. किसन अर्चना हे बिराडा बरं येतं दोघ जण. खासदाराला बिराडाचा कानुसा आल्यामुळे तो गेला बिराडावाला. बिराडा चालले ते पुढं. आता कुठं तरी शेतामध्ये आपलं बिराड उतरवायचं आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करायची. किसन चाललंय. आज इथं बसलाय वाडा. डोंगरच्या कडे वाडा बसलाय. बायांनी पण आता कुठून तरी पाणी आणलं शोधून. कुठं भेटलं पाणी? भेटलं बाया पण वापरायला भेटलं. होय प्यायचं नाही भेटला. प्यायचं नाही भेटत. आरच्यांचं घेतो आता माझ्या डोक्यात हाडाय. आता हे वाडा मागच्या तळावनं पुढं आल्याच्यानंतर हे पाणी शोधायला लागतं. प्यायचं पाणी भेटलं का नाही महत्वाचं? मग आता ते कुठं जाऊन आणायचं? जायला कुठं तरी आता काय गावाशिवाय तरी केल्याशिवाय भेटणार आहे का? हा ते भेटलं आपलं वापरायला टाकीच आहे. ते माहिती होतं आम्ही पेतो पण मोठी टाकी असल्यावर ते पिऊ तरी कसं वाटत. मग काय की माझ्या डोक्यावर. पाऊस लय आला. हा ना मग पाल देऊन घ्या. आता इथून पुढं स्वयंपाक करायचंय. पाणी आता मग कुठं जाऊन आणायचं? हा. दगडी पण नाही आणली चुलीला. नाही अजून त्यात काय अर्चना? पाल आहे. पाल द्यावं म्हणलं पाहिजे. पाऊस मागून दे आला ना. हा पाऊस जोरात आला. मामा दादी इथं चावला इथं. हा रानात ना. हो बस हे आमचं सफर नाही का? आता हे सफर उभं करायला लागेल. कुत्र्याच्या कळवून ठेवत रे. आता हे घर उभं करायचं मग ह्याच्यामध्ये रात्रभर राहायचं. हा? पावसाळा दिवस असल्यामुळं पाऊस येतोय. जर मी या साईडने तर तू मध्ये जर बाण आहे. हा टायमाला काय कर बांगड्याचं बांधकाम फसला पाया. आता आधी खोटे ठोकून घ्यायला लागतील मागल्या आणि नंतर मग पुढे येईल तेवढं. असं असतं काय? डबडी घेऊन जा त्यांच्याकडे. कुठे का कुठे कुठं पाणी शोधलं बाण आहे. पाणी कुठं शोधलं? गेलो होता तिकडे गेलो. एक ठिकाणी कंपनीचं काम चाललं होतं. हा तिथं बोरिंग आहे. त्या बोरिंग वाल्याने नाही ना तिथं चालू. नाही दिलं. पाणी नाही बोरिंगला. परत माघारी आला. तुमचं ते कागद असं मोरवडा. असा मोर ओढ का? हा थोडासा सोडायचं परत वापरायचं. आता आतमध्ये असा जागा मस्त बाकी निघा. जास्त कमी पाऊस झाला तर पावरा पण काढायला लागेल. घालू नका माझ्या हाताला. हा बरोबर. आता एवढ्या पालाच्या खालीच आमचं जीवन म्हणजे रात्रभर काढायची. किती पाऊस येऊ नये, किती ऊन असू नये, किती वारं असू नये, चक्रीवादळ असू नये, तरी आम्हाला ह्याच्यातच जीव दाडवायला लागतो. ज्या ठिकाणी चारा भेटल तिथंच आपली मेंढरा घेऊन आपण थांबायचं. तिथं वास्तव्य करायचं आणि उद्याचा मुक्काम उद्या कुठं होईल तिथं. घर बांधायचं. हा आता काय बाणाची चालली धरपकड धावपळ. टिपकल हो ना. परत सादळून जाईल. साधा पुन्हा दगडी आणायचे तुझी अजून. दगडी नाही गावाच्या अंधार पडले. मी आणतो दगडी आता. जा ना मग. तो घे ठोकून आता. कुठं हातोडा टाकला. हे बघा तुझ्या माग काय ते हे खोटे पण तिथं कोण दर होय. दरवाजा 1 मिनिट जरा. काय झालं पाणी माग नाही गेलो. पहिल्या बाण आहे सगळ्या काळकाच्या खोट्या असायच्या. हो ठोकायच्या आता हे मोरमाटाचा वावर आहे. फुटायच्या ते डुकी त्याची लय तारा तारा त्या फुट्याची व्हायची.
डोकी फुटायची पुन्हा एवढे दिवस काय ठोकायचे नाही. टिकतात का लोखंडाच्या नाही, कुठ्या नाही, नाही. लाकडाच्या कुठ्या कवाच गेले असते फुटून काळकाच्या कुठ्या कवाच फुटून गेले असते. कुठं लावलं हो दगडी दगडीच नाही तिथं जवळ पारीत दगडी आणला मस्त काम केलं आमचं मनात जायचं होतं बघायला आता दगडी चला दगडी दगडी चुलीतच जाऊ दे का काय 2 चुलीचं गावलं आणि एक असं आणलं होय पहिला वाडा बसून गेला तिकडे लय मोठं. होता ना आता मी पाणी आणू लागलो हा ना तुम्ही आणलं पाणी मी पाणी प्यायचं पाणी गावलं ना गावलं ना बरं झालं अहो आम्ही लय लांब गेलो प्यायचं पाणी आणाय बरं मग चूल पेटावते आता पाण्या कांद्याची अडचण येते हा ना आता सगळं जमा झालं आता ना हा ना मग काय प्यायला पाणी फिल्टरच आता काय करायचं एकाच घ्यायचं हा मग बोर नाही बिचारीने चालू झाला मला तर लय म्हणजे नाही विचार पडला असं ना आणि आता मला बोरला पाणीच नाही म्हणलं. लोकं पाणी आणून देतात काय बोरला पाणी नाही एका दादांनी तिथं पाणी दिलं बा वाटलं आणून त्या जाधववाडी धरणापाशी ना हा ते काय त्या मेंढवाडी का काय हा मेंढवाडीत ते मेंढवाडीतलं बरोबर बिचाऱ्याने बिराट दिसलं तर पाऊस येत होता तर पाणी एक बाटला भरून आम्हाला नाही माहिती होता आणून दिला संध्याकाळचा बरोबर घ्या चूल पेटून चाललंय आता बाणायचं चूल पेटून घ्यायचं आता सगळ्या वस्तू जमा करून घेतल्या आम्ही पाणी सरपान चुलीला दगडी आणि आता अहो सरपंच बी साधाळलं या मग सरपण पण बाणाय नाही गावा ना गोळा केला काडा कुडा मग माहीत झाले जाडवान हाय आणि डोंगर बी हाय पण सरपणच नाही काटू जास्त जास्त आहे ना हा सरपण एरवाळी गोळा करायला लागते नाही तर सरपण काटू कांदा पडल्या गावात हा ना पाणी तरी एखाद्या घरी गेलं तर बिचारा हांड्यातलं ओतून देतं हा ना पण सरपण भेटत नाही महत्वाचं दगडी बी नाही भेटत आता दगडी तुम्ही आणले तिकून जाऊन लांब नाही लय टिपकं येते ते बरं का शोधून आणायला लागते सरपण हे भिजत खाली आहे. 2 दगडे भेटली मला तिथं पहिली चूल होती हा. 1 दोघडं आणला शोधून मग तुम्ही चेला दूध आणतात काढून किसन जर आणतो चला आता इथं आल्याच्या नंतर हे सगळं म्हणजे आधी ह्यो आपला स्वयंपाकाचा सरजम सगळा गोळा करायला लागतो आणि मग जेवण करायचं जेवण झालं की रात्री जेवायचं मग आणि मग रात्रीचा पारा ह्यो पण करायला लागतो कारण डोंगरच्या कडेला काय पण प्राणी असू शकतो नाही का बाना हायत हा हायत ते असल्याशिवाय वाटे का तर त्यांच्या तर रानात आपण राहतो या आता ससा असो काय असो अर्चनाचं चाललंय आता इकडं तांदूळ या जरा तिथलं खडा माती बघायची भात घालायला लागतो भात काय होत मग तळावून आता पोरं होतं तेव्हा मग तळावून आणायचो करून मग अर्चना कसं काय आज बिराड आलं भारी आलं. भारी आलं ना किसन काय काय बाजार केला मग बाजार केला का गवारची शेंग आणली बाई हा गवारची शेंग शेवग्याची शेंगा आणि परत काही बरंच आणले भेंडी आणली मेथीची भाजी आणली मी ती भेंडी नाही विचारली होती काय ग बाया हो का ना मला तर लई खाऊ वाटले शेवग्याची शेंग घ्या पहिली करून कारली आणली ते मला कारलेला आवडतं बघा, हे वता वता खाय गवार वांगी जागा काय चांगलं आहे काय हो. अव कारली. वाटून ठेवा कागदातलं ना आता 2-3 दिवस नको काय बाणाय बघा अहो लागतंय भाजीपाला बी कारलं मला रोज बी ते शिजवायचं आणि भिजवायचं ते तरी काय रोजच्या दिवसाला वाट चालू वाटलं काय नाही ना सोपं आहे का सोपं नाही मग हे आपलं भाजीपाला थोडाफार आणला तर पटकेने गाय घ्यायच्या वेळेला करत माणूस मग काय असं आहे ना आणि मला कारलं तर जास्त आवडतं हा. कवा घेऊ तरी बाजारात घेतो पहिलं कारला घेणार आणि मग मागला बाकीचा बाजार करणार किसन होतं बिराडा सांगा मग किसननी केला जरा बाजार आम्ही मेंढरा घेऊन पुढे आलो आणि मग अर्चनाने बिराडा कारली करा कारले मला कारल्याची लई आवड हा कारला आरोग्याला चांगलं पण असतं हा मी बाजार दुसरं नाही मला काय आवडत कारल्याची भाजी आणायची आपली कारला आणायची होय आपण 2 वर्षापूर्वी आलतो त्या टायमाला म्हणजे आपण जुन्या वाट्याने झालो ना आज कोणत्या वाट्याने आलो तुम्ही
वाटणी आला आज कळलं ना फसलो बी आम्ही आम्ही दोनदा बसलो, तिसऱ्यांदा वाटायला लागलो, हा ना तिसऱ्यांदा वाटायला लागलो. किती नवीन कामं दिसली. लय नवीन म्हणजे काय सांगायचं नाही. हा लय साऱ्या वाटवत हा पहिली वाट जुनी होती का, हा. पहिले खाली गेलो, नंतर परत फसलो, परत खालती मोर आलो, परत एका वाटाने खाली घुसलो, परत फसलो, परत माघारी आलो, परत मग त्या वाटाला लागून मग सरळ वाटाने सरळ आलो. तर आम्ही येतोय दरवर्षी वाटाने शिवणी वाट होती ना ती हा 2 गावाची शिवे ना हा ती आखी वाटच बंद झाली आणि ते खाल्ली ती दुसऱ्या साईडने त्यांनी काढून दिली. वाडी ते हा, ठाकरवाडी. हा. तिथनं वाट होती ना पहिली सरळ हा हा हा. त्या वाट शिवालाच आहे ना ती ठाकरवाडी. ठाकरवाडी शिव आणि मग पुढे येतो आम्ही तिथून दोन्ही साईडला कोडवानं झालं त्यानं वाट बंद. मग ते वर काढली आणि वरनं मग बऱ्याच येड्या आणले आम्ही. मग आता तुम्ही कसं आला काय माहिती. आणल्या त्याच वाटणी आम्ही बी आलो तुमचं जसं फिरवा फिरवी झाली ना तशीच आमची पण झाली. पुढं काय काय ठिकाणी तारा होता त्यातनं काय जमलं. नाही तार नाही आम्ही काय केलं, वाट्याला लावले डायरेक्ट त्यांनी त्या वाटायला लावली का सरळ खालती वाढवू नका म्हणून आलो का, हा वाढवू नका म्हणून आलो की परत मग मोर आलो की त्या रस्त्याने एक जण सांगितलं ह्या रस्त्याने खाली जा, हा मोरा घेतो मोरा घ्या, परत माघारी फिरवली, परत दुसऱ्या वाटेने गेलो, मला हिथनं असं सरळ खालती जा, मग त्या वाटेने खालती गेलो तर मोर परत एक नळी अशी रस्त्यावर टाकलेली हा. आणि मग परत माघारी पाईप मग परत माघारी फिरवली आणि मग त्या वाटेने शिकून वाट बघितली आणि वर जाऊन मग तसं वरनं गेलो. कायमची वाटा असलेली बंद होती. कायमची वाट राहिलीच नाही. कायमच्या वाटा राहिल्याच नाही आता. कालच्याला बी तसंच झालं दिवसाने म्हणजे सगळं शहरीकरण होत चाललंय, डेव्हलप होत चालली आहे जमीन आणि त्यामुळं मग अनेक शेतकऱ्याला पण त्याच्या अडचणी येतात किंवा मग मेंढपाळाला तर म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह खरं तर म्हणजे गाव शिवारात चालतो. गावाच्या शिवारातल्या गावात काडी खायची बकऱ्यांनी आणि मग शेतकरी शेतात बसायचं. तर तसं काय आता राहिलं नाही. आता म्हणजे लय अवघड झालं. सगळं अवघड होत चाललंय. रीतीचं वावर आहे हम्म. जरा घेऊ खर खर जा जा की सर तुझा आता जा चहा पिले मग आपल्या पुढच्या कामाला सुरुवात. लईच रीती लागते आज म्हणजे दुसऱ्या ठिकाणी वाढायचं काही आल्यामुळं इलाज सगळं म्हणजे आता नवीन आहे, बघायला लागतं सगळं. सुराडी होती ना 2 मिनिटात यावं. ये लवकर व्हायचं. मामा चहा प्यायला जावा या, चहा प्यायला या म्हणलं, चहा प्यायला या. हा झाला या थंडगार. इथं चावलाय. अरे त्या बाबड्या खाली बसलो होतो मी, हा असंच बसलो लागा, असला पाय पसरून. हा आणि कुठं चावलं कुठं. हे काय इथं चावलं लवणीचं. हा? चावला मला दोरी मागित होत. मला म्हणे आणि तुम्ही घसरलं पण मला वाटतं कुठंतरी. घसारलं यायचं इथं घसारलं, कसं काय घसरलं. पायात ती खोक ती वाहनाला ती अंगठ्याला ती काही ते खोक ती एवढं खोड होतं ते कुठलं पडलो रे बाजू. जोरात काय आता आम्ही पडतो तर तुम्ही काय. मेंढ्या हाणता हाणताच पडलं. मामा पडलं ना पडलं हा पण मलाच लय टेन्शन आलं. मग म्हणलं काय अरे आपण पडतोय किती वेळा दिवसातून घसरते माणूस. मग काय होतंय आपण दगडावून चालतोय का एखाद्या नाही का कधी आपण दगडाचा काही स्वच्छ का दगड साठा पडते. नाही मग अशी माझ्या सटाकला तिथं वरंगात उतारताना मला दगड नाही साडला. हा तसेच मी त्या दगडाबरोबर मी बी खाली. कणकणी आली बघ नाही कुकरी तर तुम्ही का साधी मेहनत घेताय. नाही पण कुकरी पाहिजे आपा तुम्ही. इथू मागायची मामाला इथू गावा चावलाय. एवढा चढत नाही का आपा तुम्हाला इथून नाही चढ त्यामुळे. दुपार होय पुरे हा तू जमच्या झाडात गेल्या खाली तेच ना मग. आणि तू गेली का हा आणि मग त्या माय फिरून आपल्या बसले बा त्या काळी माती होती रे. बोन कुठं चावलं दाखवा बरी. नेमका लवणीत चावलाय. कसं काय एवढं वर गेला आप्पा होय. पाय पसरून बसलो होतो मी आणि ते आला असं कोणा कोणतरी हा असा पाय पसरून माती झाल्यावर बसलो होतो मी. तुम्हाला चढत नाही म्हणून नाहीतर काय काय एकदा मला इथू आज चावला काय राधा झाली असती मग खिशातच बोलावलं असता मी त्याला. नाही पण मला चावला होता तुम्हाला सांगते झोपत रातचा. तेव्हा काय इथं असा चावला असं मान हात होता इथं म्हणजे हिथं चावला मानगुट्याला. आता मानगुट्याला चावल्या झोपत रातचा चावला का तो चावलं म्हणून असं करायला गेलो का की लगेच इथं हाताला चावला की इकडं पायाला बांगड्यात शिरला. बांगड्यात ना
परत असं असं करायला गेले का हा इथं पण चावला नाही परत इथं चावला पावठ्या हा बाण मला तर नाही आठवत रे आ? नाही बारीक असताना असं का? हा बारीक असताना म्हणजे तरी म्हणलं बारा एवढी सांगते हा. मला लग्नाच्या आधी म्हणते आता 3 बाऱ्या चावला 3 बाऱ्या एका हाताला पाऊस एकदाच 3 ठिकाणी चावला एकदाच 3 ठिकाणी चावला एका वेळेस एका वेळेस 3 ठिकाणी आणि रातचा चावला व आणि मग 12-1 वाजता मी आरडायचे मोठ्या मोठ्याने आणि मग नाही तर बरं का मामा 12-1 वाजता रातच्या मग कोयाचो तो इचू उतारणारे तिकडे लांब होते कुतरवाडी साईडला वडाण्यापासून म्हणजे वडाण्याला हा, असताना घरी, चावलं होतं घरी. मी म्हणलं चांबळे चावलं नाही आणि ते कुतरवाडी नाही का हा तिथे बाय उतारणारी नव्हती आणि मग मला आबाने चुलत्याने रातचं तिथं नेलं चालत ती बी गाडी नव्हती काय नव्हती त्या टायमाला सायकली होत्या पण सायकलीवर रातचं बसायचं कसं अर्धच असते आणि मग आबाने चुलत्याने माझ्या चालवीत मला तिथं नेली आणि मग रातचं दार वाजवलं रातचं कोण उठतं मदाने रातीला आणि दडदाडा दार वाजवलं आणि मग बिचारी उठली आणि मग तिने ते उतारला येतो मला पक्का देण येते म्हणलं तुम्हाला इथून चढत नाही म्हणून बरं ना तर मग आता आम्हाला आज आज काय आज 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 मेंढरा का थांबायला लागलं असतं कोणाला तरी आज काय बाबा आज राधात होऊन बसले तर चुनचुन होता बघ तुमचं आग होते आता तुम्हाला काय इथून चढत नाही आपण हा? तुम्हाला इथून चढत कसं नाही म्हणजे का चढत काय नाही आम्हाला डोळा. का तुम्ही पोटात असताना हा मी पोटात असताना आयदा चावलाय वाटतं. हा त्यांना चावलं असं इथून मात्र आहे ना सागरला बी नाही चढायचा मग. हा सागरला तुला चावले नाही मला चावला या कधी चावला खोराला सागर पोटात असताना असं का आमच्या नानांना पण नव्हता चढत वाटतं बरं का नाही आपल्या किती अर्धा? मला पण नाही चढत. मला चढतो बाबा मला लय बेकार आहे. मला चढतो मला बी चढतो. छावेळ झाला तुला एकदा सगळं चालत वहिनीला तर बाबा कसं व्हायचं वहिनी इथे दान तिथे दान चालू 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 वर आलं वर आलं लय वहिनी राखा गावात ठेवली आपण मी आणि वय हा? बांधलं की मला आताशी बरं वाटत आला 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 वर आला वर आला. येत ना लय येत ना लय येत ना. दूध आठवते आईचा येत ना येत ना आला आलं आता चहा पाणी चाललंय आमचा अर्चना ताटली काढते ताटली दे गं मला निघते नाही कुठल्या तिकडल्या गप्पा आता आपण इथं चावलं म्हणून एवढ्या ह्या गप्पा निघाल्या तर काय माहिती जुन्या गप्पा निघत्यात की मोरचं माणसाला नाही पण मागचं काय झालेलं सांगता येते का हा ना मध्ये काय सांगता येते का पाणी तर भेटलं बरं झालं पाणी पाणी लांब जायला लागलं होतं. पार तिकडे जावं लागलं असं सडकेला मीच म्हणलं तुमची मराठा सांग तिकडे एवढा मारीत बसलो तिथं होतं त्या मोठ्या ऊस केंद्रापाशी पाणी होतं सगळी आता झाली की वाटला तेच ना वाटला जरा घेऊन पाऊस जोरात जोराने टिपका लागला रात्र येतो काय गोड काय चाललंय बा नाही भाकरी चालले तर झाले आता शेवटचीच राहिली ओरखले ना आम्ही पण आता मेंढरातले काम करून घेतलं मेंढरा पाऊस पडल्यामुळं लस सगळी ओली झाली मेंढर नाही वारले मग काय भिजलोय मी पण माझं बी डोळं भरलं दुराने नुसतं वैतो का आता दूध हे काढून घेतलं कोकळी बाकी पाजली मग अर्चना गार लागते ना गार लागतं भिजलं आता कोकरे पाचतानी हा ना घातलंय अर्चना अंगामध्ये शूटर शूटर असल्यावर बरं पडते ना सीटवर भिजलं मग इकडे वर भिजलं नाही कालवण काय केले मग बाने काल आता ते गवार आणले दाजीने ते मोडली हा त्याच आता काय आज बाजरीच्या भाकरी आणि गवारीची शेंग गवारीची भाजी गवारीच लय दिवस झालं खाल्लं नव्हतं कालवान मग जाया झालं का रे जेवण नाही स्वयंपाक कोण करताय आत्या बाई काय केला तू बघ दाडा आत्या करता दूर लय होते कारण सरपणाने पाणी खाल्लेलं डोळं भरलंय डोळं मला तर असं वाटतंय की पळून जावं चुली म्हणून हा ना खरंच या वाऱ्यामुळं दूरच गोठवतोय नुसता खायलाच नको ना मग काय करते आता कसं तरी केलं पाहिजे पोटाला तर लागतंय हा, पोटाला तर लागते नांद्यांना राहू द्यावायचं हा
घातले घातले होते घातले तुला गाळवाय सगळं सगळं किसन कटाळ ते किसन डोळा लागला किसन डोळा लागला काय हा भाऊ. कारण माणूस काटाळते मेंढरा काय यायचं परत बिराड आणायचं आता झालंय स्वयंपाक जेवायचं मस्तपैकी गार वार सुटले मेंढा या जेवायला आता जेवण करायला बसतोय आम्ही दुरातले दूर काय होतं पालाच्या याने ना माघारी गोठरावतो इकडं बिराडा खालती जाय ना मस्त बाई झाली बाळा गव्हाण गाय गाय त्या अंधारात दिसना बी मला बॅटरी तुम्ही नेली तिकडे मेंढरात इकडे सगळं अंधारच बरी झाली बरी पाला केला शिवाय ना रेमझिम पाऊस पण येतोय आता बरी झाली ना गाव रेशम बरी झाली बाणा कशी काय आज शेंग हा शेंग चांगली आहे ना असं भाजीपाला आणल्यावर बरं पडते ना मग काय हा. बदलून आदलून होते किसन सकाळी बाजाराला गेला होता बिराडालाच होतो तो मग आणलं त्याने भाजीपाला तरकारी कालवण द्यायचं होतं ते नाही जय आज उभी राहिली गेली माझी. गेली माघारी चालले आता जेवण आमचं बुवा म्हणत होता काय कालवण केलं त्यांनी ना हम्म.